मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तुम्ही माझ्या चॅनलवर साडी ज्वेलरी शॉपिंग रिलेटेड किंवा आता ट्रॅव्हल व्लॉग बघत असाल। या आधीचे पण मी दुबईचे केले होते। आता मी फिनलंडला आली आहे हेलसिंकीमध्ये, तर इकडचे करते आहे। पण असं जनरली म्हणतो ना की का फिरायचं असतं, म्हणजे फिरण्यामागे कारण काय असतं, तर रोजची कामं म्हणजे सगळ्यांचंच असतं। हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन असो, मग ती जॉब करणारी असो किंवा बिझनेस करणारी असो, तर किंवा बाकीचेही म्हणजे लेडीज जेंट्स दोन्हीही कोणीही असो, तर रोजच्या लाईफमध्ये आपली कामं धावपळ सगळ्या गोष्टी असतातच। पण असं कधी आपण विचार केला आहे का की आपण एवढा स्ट्रेस घेऊन आपली कामं करतोय किंवा मला हे करायचे मला ते करायचे, कशासाठी ना? आपण एवढं स्ट्रेस घेऊन म्हणजे आपल्याला कोणाला सिद्ध करायची गरज आहे का आपल्या कोणत्या गोष्टी? ॲक्च्युली नसते। पण रिकामं बसण्यापेक्षा माणसाने काही ना काही करावं, असं माझं फार प्रामाणिक मत आहे। मग ते काही असो, मग तुम्ही हॉबीज जपत असाल, तुम्हाला नाही म्हणजे नोकरी करून पैसाच कमवला हवा किंवा पैसेच कमवायला हवेत असं काही नाही। पण स्वतःला शोधण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो की मला काय जमतंय, मला काय येतंय किंवा मी काय करू शकतो। प्रत्येकाच्या लिमिटेशन्स असतात काहीतरी करण्याच्या किंवा न करण्याच्या। तरी सगळ्या नाही का प्रत्येक गोष्टीचं स्ट्रगल करून फाईट करून आपण फार करत असतो, जिद्दीने करत असतो। त्यात मुलांना सांभाळणं किंवा रोजच्या डेली लाईफचं गोष्टी करणं किंवा बरेच स्ट्रगल असतात प्रत्येकाला वेगळे वेगळे। पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडंसं फिरलंही पाहिजे असं माझं मत आहे। ॲक्च्युली फिरणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काय होतं आपल्याला म्हणजे आपण आपल्या बजेटनुसार फिरावं, म्हणजे बाकीचे फिरतायत म्हणून आपण तेवढा खर्चच केला पाहिजे असं नाही। मग तुम्ही कुठेही फिरा, आपण सपोज आता मी पुण्यामध्ये राहते, तर पुण्यातही बघण्यासारखी भरपूर स्थळं आहेत किंवा तुम्हाला जिथे जमेल तिथे तुमचा फॅमिली टाईम स्पेंड करा। त्याने काय होतं माहिती आहे का, आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो जरा। आपण पण निवांत बसून तासभर आपले बऱ्याचशा गोष्टींवर विचार करतो असतो, अरे मला हे करायचे ते करायचे, असं आहे तसं आहे, डोक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चालू असतात। भुंगे जे असतात ना आपल्या डोक्यातले, तर ते कमी होतात आणि आपल्याला आपला शांतपणा घ्यायला थोडासा वेळ मिळतो। आणि फॅमिली टाईममुळे काय होतं की जे सपोज जे मॅरिड कपल आहेत, तर त्यांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळतो की म्हणजे आपल्याला काय पुढचे काय प्लॅन्स आहेत किंवा काय गोष्टी करायच्या आहेत। आणि नाहीतर आपलं रोजचं तर सगळ्यांचं चालू आहे, आवरलं की हस्बंड जातात ऑफिसला, बायकांचं त्यांचं आवरलं का त्या जातात ऑफिसला किंवा त्यांच्या कामामध्ये बिझी, मुलांच्या ह्याच्यामध्ये बिझी। म्हणून आपल्याकडे नाही का मे महिन्यामध्ये किंवा दिवाळीमध्ये सुट्ट्या असतात मुलांना, तर त्याचं कारणच ते आहे की तुम्ही क्वालिटी टाईम स्पेंड करा। पण आपल्याकडे काय होतं, हा क्लास लावला आहे मुलांना, तो क्लास लावला आहे, हे करायचं आहे ते करायचं आहे, ह्याच्यातच चाललं आहे पूर्ण लाईफ। मग स्वतःसाठी तुम्हाला वेळ कधी मिळणार आहे ना? की जी मे महिन्याची सुट्टी आहे, मे महिन्यात मे असेल जून असेल, जे तुम्हाला काही 30-40 दिवस मिळत आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी गेलं की आपला एक अर्धे प्रॉब्लेम्स आपले तिथंच सॉल्व होतात। याने असं नाही होत की सगळेच म्हणजे प्रॉब्लेम्सच नाही राहत, पण तुम्हाला कुठेतरी तुमचं शांतता मिळते, तुम्हाला तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड करता येतो। आणि काय होतं, आपल्याला जर खूप लांब उडी मारायची असेल ना, तर नेहमी असं म्हणतात की 4 पावलं मागं यावं माणसाने। तर काय होतं, आपल्याला जेव्हा क्वालिटी टाईम आपला 3-4 दिवसाचा आपण घेतो ना, तर त्याने काय होतं, आपण जरा रिलॅक्स होतो, शांत होतो आणि आपल्याला जे काम करायचं ना ते अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतं, असं माझं मत आहे। म्हणून क्वालिटी टाईम स्पेंड करावा फॅमिलीसोबत। मग शनिवार रविवार 2 दिवस मिळाले तरी खूप होतं। आता आमची सुरुवात आम्ही कशी केली होती, मोस्टली मुलं खूप लहान होती, तर मी पुण्यातल्या पुण्यात किंवा काशीदला वगैरे बीचवर, म्हणजे मोस्टली बीच मला फार आवडतं किंवा मग मुलांना रेती वगैरे खेळायला मिळते, कॅसल बनवतात, तर आम्ही तिथल्या तिथे जायचो 2 दिवस। म्हणजे सॅटर्डेला निघालो, सॅटर्डे संडे राहायचं दिवसभर, संडेला रिटर्न। मग ह्याने खूप फरक पडतो ॲक्च्युली, मुलांना पण थोडंसं चेंज, आपल्याला पण थोडंसं चेंज, असं माझं मत आहे फिरण्याबाबतचं। तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा। तुम्ही पण असं कुठे फिरायला जाता का, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। किंवा फिरण्याबद्दलच्या तुमच्या काय गोष्टी आहेत, आठवणी आहेत, ते पण मला कमेंटमध्ये नक्की लिहा।